तर नमस्कार मित्रांनो, आज थोडं लेट उठलो होतं मी. मम्मी मला बोलत होती अंघोळ करून ये, अंघोळ करून ये. मग मी पहिले गेलो, मस्तपैकी केस धुतले होते आज मी. त्यानंतर तयारी केली थोडीशी आणि तेवढ्यात मला मम्मीने काम सांगून दिलं की एवढी भाजी आत्यांना देऊ नये. मग मी आत्ताच पाऊस थांबला होता, नाशिकमध्ये फुल पाऊस पडत होता. मग आत्ता पाऊस थांबला, म्हटलं पटकन जाऊन आत्यांना भाजी देऊन येऊ. मग काय, मग मी केलं थोडं पोट भरून जेवण. मग त्यानंतर मग गोळ्या, मी थोडा आजारी होतो ना, मग गोळ्या डॉक्टर नुसतं गोळ्याच देऊ राहिला. मला लय कंटाळा होता गोळ्या घेऊन घेऊन. मग काय, मग मी इथं थोडीशी केली होती घाण. मग मला मम्मी गागत होती, इथला पटापट झाडू मारून घे. मग मारला गपचूप झाडू. झाडू मारल्यानंतर मग पाहिलं तर माझी मम्मी इथं करत होती साखर आंबा आणि माझी बहीण ते साखर आंबा, कापलेला आंबा खात होती. हिला खायच्याशिवाय काही सुचत नाही. त्यानंतर ठेवलं मग मम्मीला आणि मला चहा, कारण की पावसाळ्याच्या दिवसाचा चहा बी एकदम क्वालिटी लागतो. कारण की माझी बहीण तर काही पित नाही चहा, ती पिती कॉफी आणि तसलं काही मी पित नाही. मग घरात बसलो होतो मोबाईल पाहत. मग बाहेर आलो, बोरू राहिलो होतो मोक्कार मला. मग बाहेर येऊन पाहिलं तर पाऊस नव्हता आता पडत. सकाळपासून पाऊसच पडत होता, पण आत्ता नव्हता पडत. मग हा राजला पण फुल बोर होत होतं घरात. मग हा आला मला बोलवायला. मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं गेलो, बाहेर फिरलो थोडंसं. मग थोडं माइंड फ्रेश होऊन जातं. मग मला गोळ्या आणायच्या गेलो होतो मेडिकलवर. मग त्यानंतर आल्यानंतर मग मला धुवायला लावलं, कारण की मीच याय जाय करतो ना. मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.